पवार घराण्यावर खऱ्या अर्थानं मोठी शोककळा पसरली आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण कालची जी घटना समोर आली आहे त्या घटनेने बारामती तर सोडाच, पण अवघा महाराष्ट्र हादरला आहे आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक राहणारा सामान्य माणूस हादरून गेला आहे आणि त्याच्या मनाला एक मोठा चटका लागला आहे. नेमकी ती घटना काय आहे आणि आपण पवार घराण्यावर शोककळा पसरली असं का म्हणतोय, नेमकी ही घटना काय आहे हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहायचं आहे. तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो. मंडळी, पवार नाव ऐकलं की कुठंतरी महाराष्ट्रामध्ये एक वेगळीच चमक निर्माण होते आणि महाराष्ट्रामध्ये अजित पवार असतील किंवा शरद पवार असतील किंवा सुप्रिया सुळे असतील किंवा रोहित पवार असतील, या चौघांची नावे प्रामुख्याने पवारांमध्ये पुढे येतात. आणि पवार या नावाचाच काल एक घटनाक्रम उघडकीस आला, तो म्हणजे वारकरी सध्या दिंडी घेऊन जात आहेत आणि दिंडीमध्ये कशा प्रकारच्या वेगवेगळ्या घटना ह्या घडत आहेत किंवा समोर येत आहेत हे आपण बऱ्याच दिवसांनी किंवा बरेच ज्यावेळेसपासून दिंडी सुरू झाली होती त्यावेळेसपासून ऐकतो. मात्र अशीच एक घटना घडलेली आहे आणि त्या घटनेतून काल अवघा महाराष्ट्र हादरून गेलेला. कारण देवीदास पवार नावाचा एक गृहस्थ जो वारीमध्ये स्वतःच्या वारीसाठी किंवा पंढरपुराच्या विठ्ठला भेटीसाठी जात होता, त्या देवीदास पवारवर काल ट्रकवाल्यानं मोठी धडक देऊन वारकऱ्याचा जो आहे त्या धडकेमध्ये मोठा मृत्यू झालेला आहे आणि हा सगळा जो अपघात आहे तो बारामतीमध्ये घडलेला आहे. आणि म्हणूनच आपण म्हणतोय की पवार घराण्यावर मोठी शोककळा पसरली, कुटुंबावर शोककळा पसरली. कारण पवार या सगळ्या गोष्टीमध्ये देवीदास पवार नावाचा जो गृहस्थ आहे तो पवार कुटुंबियाचा सुद्धा मोठा चाहता होता किंवा शरद पवार या माणसाला तो मानणारा होता आणि स्वतः तो पवारही होता. त्याच्यामुळे कुठेतरी याच्यामध्ये पवारांचा सुद्धा संबंध येतो आणि स्वतः तो पवारसुद्धा आहे. म्हणून आपण असं म्हटलं गेलं की पवार कुटुंबावर मोठी शोककळा पसरली. मात्र वारकऱ्यांमध्ये जर आपण पाहिलं तर यावर्षी बऱ्याच घटना समोर आल्या, जसे की जेजुरीची घटना असेल. जेजुरीमध्ये 4 आजी ज्या आहेत त्या जागीच ठार झाल्या होत्या किंवा त्यांना धडक दिली होती. ही अतिशय दुर्दैवी घटना घडली आणि ही कुठंतरी दुर्दैवी महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या घटना समोर यायला नाही पाहिजेत, मात्र समोर येतात. हेच कुठंतरी महाराष्ट्राचं आता मोठं दुर्दैव झालं आहे आणि याच दुर्दैवातून महाराष्ट्र पुन्हा एकदा उभारी घ्यायला पाहिजे आणि ज्या ठिकाणाहून दिंडी जात आहे त्या ठिकाणाहून कोणी जाऊ नये किंवा गेलं तरी आपापल्या साईडनं जे आहे ते चालावे आणि चालल्यानंतर वाहनांनी सुद्धा आपली दक्षता दिंडी जात असताना घ्यायला पाहिजे. तुम्हाला काय वाटते या सगळ्या घटनेबद्दल आणि या गोष्टीबद्दल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा.